तुम्हाला मी कसं आवडलो असतो? मला तुम्ही अरे हे हे तर बावली आहे. असा आवडतो मी तुम्हाला? तुम्ही मला बोलले होते ना, मला जर कुणाशी बोलायचं असेल, कुणाजवळ मन मोकळं करायचं असेल, कुणाला ओरडायचं असेल, तर मी त्या बाहुल्याला बोलायचं. म्हणून तुम्ही तो बाहुला गिफ्ट केला होता. तसंच आहे, तुम्हाला जर माझ्याशी काही बोलायचं असेल, मन मोकळं करायचं असेल, काही सांगायचं असेल किंवा ओरडायचं असेल, जे ओरडायचं असणारच, तर तुम्ही या बाहुलीजवळ बोला. हो का? ठीक आहे. अजून एक गोष्ट तुम्ही खूप करेक्ट बोलले होते बरं का. हळूहळू सगळं नीट होणार आहे, सगळं व्यवस्थित होणार आहे. अजून एक गुड न्यूज आहे. कोणती? आमचे दीपक मामा तुमच्या प्रकाश मामांच्या अंडर एक प्रोजेक्ट करू राहिले आणि दोघांचं छान जमू राहिले म्हणे. काय झालं? नाही. सगळं चांगलंच तर होऊ राहिलंय ना, म्हणजे आता हळूहळू सगळं शांत होईल. नाही, दीपक मामांना थांबवा. का? हे बरोबर नाही होऊ राहिलं. म्हणजे नाही, म्हणजे हे वरवरून जेवढं शांत वाटू राहिलं ना, तेवढं शांत नाही आहे. म्हणजे ही वादळापूर्वीची शांतता आहे. मग कंपनी सगळे खुश असतील तुमच्यावर. केली की नाही मग कामाला सुरुवात? हा सर, कंपनीचे लोक खुश आहेत. नारळ वाढवला आणि लगेच कामाला सुरुवात केली लोकांनी. अरे वा, हे बेस्ट काम केलं मग तुम्ही. फोन वाजतोय ना? सॉरी हा सर, ते सायलेंट वर ठेवायचं राहिलं होतं. अहो, नाही हो, तुमच्या कंपनीतल्या कोणाचा असेल, कामासाठी केला असेल. घ्या फोन. कंपनीचा नाहीये सर, बायकोच आहे. अरे बापरे, मग तर मोठ्या कंपनीचा फोन आहे. परत वाजला. उचला. हा फोन जर नाही उचलला तर बायको कधी, कुठे, केव्हा, कशी कंपनी देणार नाही सांगता येत नाही. उचला. हा का? हं? बर. हॅलो. फोन उचलायला एवढा वेळ काऊन लागू राहिला हो? ऑफिस मध्ये मी काय मजा नाही मारू राहिलो. हा, म्हणून तर तोंड वासून बोलू राहिले. मजाच करू राहिले असतील म्हणून तर एवढा वेळ लागला फोन उचलायला. आता तर आलोय मी इथं. इतक्या लवकर मिळ कस काय लागणार? अगं काम तर करावं लागणार की नाही मला? बाई, लाज नाही वाटत का हो असं बोलू राहिले तुम्ही? हा, तुम्ही घरी या, सांगते तुम्हाला. अगं बाई, मी साहेबांशी बोलत होतो. हाव का? अगं खरंच, तुझी शपथ. बर, कोण आहेत तुमचे साहेब? हा? बोला बोला ना आता. हा, मला काय माहित नाही का? तुमची सवय जायचीच नाही. इथं बी कोणीतरी गाठलीच असं येईन. अगं साहेबाच्या समोर माझ्या. द्या बरं तुमच्या साहेबाकडे फोन, मला बोलायचे. अगं काही येडीबिडी झाली का काय तू? आता तरी इथं आलोय मी. साहेबाची माझी एवढी ओळख नाही आणि लगेच काय बायकोचा फोन साहेबाला देऊ का?
आणि साहेबासमोर बोलून काय करणार आहे तू? खरं खोटच करणार आहे ना? ते झालं साहेबासमोर पण माझी या इज्जत घालणार का काय तू? हा, अशी बी लई इज्जत आहे तशी तुम्हाला. द्या फोन, मी करून घेते ओळख. तुम्ही या घरी, सांगते तुम्हाला. बरं ठेवतो मी फोन. हा? फोन ठेवायची तर लईच घाई या माणसाला. ऐका, आज समीरच्या आणि प्रांजलच्या लग्नाचा वाढदिवस आहे, तेव्हा वेळेत घरी या. हा बर बर येतो मी. आणि ठीक आहे, आणि त्याच्यासाठी काहीतरी सरप्राईज गिफ्ट आणा. माझ्या माहेरच्या माणसासाठी कधीच काय आणत नाही तो. हा बरं आणतो. हा येतो. हा चल ठेवतो फोन. हा झालं बोलून? हा साहेब, काय मग विशेष? ते आज संध्याकाळी घरी कार्यक्रम आहे ना, तर येताना काहीतरी सरप्राईज गिफ्ट घेऊन या असं म्हणत होत्या मालकीत. नाही, तुमचं वैयक्तिक काय बोलणं झालं त्याच्याबद्दल नाही विचारू राहिलो मी. त्याचं काय, ऑफिसमध्ये मी फोन उचलत नाही. हा, तुम्ही पण ते फॉलो करत जा. म्हणजे काय आहे की घरचं टेन्शन घरी, ऑफिसमध्ये येताना ऑफिसचे काम. नाही, तुम्ही काम बेस्ट करता, तुमच्या कामावर परिणाम होऊ शकतो म्हणून सांगू राहिलो मी. आपण इथं काम करायला येतो का घरचे फोन उचलायला येतो? काम करायला येतो सर. हा, मग कामावर लक्ष द्या. हा सर. अरे मनावर घेतलं तुम्ही. अरे कसं आहे दीपकराव, बॉस म्हणून नाही हो, मित्र म्हणून सांगू राहिलो मी. टेन्शन घेतलं तुम्ही टेन्शन घेतलं, तुमच्या डोळ्यात दिसू राहिलं. आपण काय करू, आधी ऑफिस मधलं सगळं काम संपू आणि मग तुमचं टेन्शन संपू. काय आता आम्ही निघतो. बरं ये. बाय बाय. आजी हाय. ही कधी आली? आली होती ती, आता जाऊ राहिले, ते बाहेर जाऊ राहिले. हा तू सर रोज पाया पडतोस? संस्कार. वाह, क्या बात है. भारी वाटलं मला. निघू आता? हो हो हो. तुम्ही कुठं निघाला? थांबा जरा. सुनबाई, हा अगं माप घेतलं का? थांबा ना जरा, आता थांबा कशाला? जा घेऊन ये जा. नंतर बघू ना. आण जा अंगठी. आणते. या एंगेजमेंटची अंगठी नवीन केली माझ्यासाठी. हो म्हणजे नवीन असल्यासारखीच आहे. नवीनच आहे म्हणजे. अगं डिझाईन बघ ना तू, डिझाईन तुला आवडलं तर मग अंगठी आणि माप पण बघून घे. हा ओके ओके. पराग बघ ना. तू घालू नको बर का. साखरपुड्याला घाल तिला. ही अंगठी आहे का? ओके. अनुष्का अगं आवडली नसेल ना तर नुसतं मापासाठी बघ ना, आपण नवीन घेऊ ना दुसरी. हा हा हा, माप चेक करते. येई ना का?
नाही बसत आहे मला. ते पोरीचे बोट जरा नाजूक होते का ग? सासूबाई, ओ ही पूर्वासाठी आणली होती का? नाही म्हणजे पण मी तर पहिल्यांदा करते एंगेजमेंट, सो मला नवीन अंगठी लागेल ना. हे माप मला बसत नाहीये, सो नवीन डिझाईन माझ्या मापात. चुकलंच नाही का? माप आणि डिझाईन दोन्ही. पर्या हो ना? ओके, सो मी निघू? निघते मी. कशाला? हे काय होतं? चल निघूया. निघूया नाही, बोलूया. तुला चांगलंच माहितीये मी कुठल्या विषयी बोलतेय ते. काय? बरं, त्यांनी मला पूर्वाची एंगेजमेंट रिंग दिली. का केलं असेल यार असं त्यांनी? मला फार हर्ट झालंय. अगं तुला वाटून आलं तसं काहीच नाहीये. म्हणजे आई आणि आत्याला नव्हतं माहित असलं काही. अक्का आली ना अचानक, तिने विषय काढला. मग नाही 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 नाही, त्यांच्यात हे डिस्कशन आधीच झालं होतं. नाही म्हणजे मला मान्य आहे की आत्या आणि काकू थोड्याशा ऑकवर्ड होत्या, पण त्या बोलल्या होत्या याबाबत. पूर्वाची एंगेजमेंट रिंग मला दिली. जाऊ दे, झालं तेच झालं. मग आता आता मी जे सांगितलं होतं ते तू सांगितलंस घरी? काय? काय? मला साखरपुड्याला डायमंड रिंग हवी आहे ना, सांगितलं होतं मी तुला. बरं, मला अख्खा लुक डिझाईन करायचा आहे एंगेजमेंटचा, त्याप्रमाणे. का नाही सांगितलंस तू? सॉरी, ते विसरलो. अनुष्का, ऐक ना, आता नको विसरू ना प्लीज. डायमंड रिंग. ये लीला. बघितलं का? हे सगळं आपल्या पप्पीने केलं. कसा टाक. बस बस बस. बर का, आज आपल्या समीरच्या लग्नाचा वाढदिवस आहे. हे बघितलं काय? हे काय काय अप्पा? याचं काय काम आहे आज? कॅल्सी काय करतो आपलं? आज याच्याकडे नाही लक्ष द्यायचं. आज फक्त प्रांजलकडं. कुठे प्रांजल? आली आली. वा 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 वा. मग दादा
गोड दिसू राहिली ना माझी नी? बस बस बस. काय बाई सुंदर दिसू राहिलीये. बसा. दोघं पण गोड दिसू राहिले बर का. आत्या आत्या तुला म्हणलं होतं ते पप्पे थांब ना ग 2 मिनिटं. अगं आत्या अगं कोणाला फोन करून राहिली तू? आमच्या यायला बघ ना अजून पत्ता नाही या माणसाचा. अगं फोन बंद आहे का त्यांचा? नाही ग चालूच आहे. पण उचलून नाही राहिले बघ ते. यावं ना बरं लवकर पप्पे ते ना घरी. मी तरी सकाळीच फोन करून सांगितलं होतं या माणसाला की घरी कार्यक्रम आहे लवकर या म्हणून. तरी पत्ता नाही यायचा. अगं स्वतःहून फोन करून सांगायचं तर लांबच. पण हे माणूस मी फोन केल्यावर तरी सांगाव ना त्यानं उचलून की उशीर होणार आहे का काय. पांढऱ्या पायाचा आहे माणूस नुसता. आत्या तू मामांची एवढी काळजी करते मग भांडती काऊन ग? अगं तुझं हे प्रेम मामांना पण दिसू दे की. तू बघच तू म्हणशील तसं वागतेत की नाही मामा. काय नाही फरक पडत ह्या माणसाला पप्पे. तिकडे तुला नाही माहित. तू घरचा फोन एक काय तसं असेल तर जा घरी. पुढच्या वेळेला बसू आपण. नाही नाही सर, हे काय हे रोजच हे जुनं आहे सर, हे नवीन आहे सर. तुम्ही लय ग्रेट आहात. तुम्ही पण भारी आहेत. नाही नाही सर, खरंच तुम्ही लय ग्रेट आहात. मला ना वाटलं नव्हतं तुम्ही इतके ग्रेट आहात म्हणून. हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे, बाकी काय नाही सर, तसं नाही. खरं सांगू का सर, हा. त्या 2 फॅमिलीचे भांडण झाले ना, मला वाटलं आता तुम्ही मला सोडा हो. समय समय की बात रहती दीपकराव. सिच्युएशन समोरचे चुकले असतील, मी चुकलो असं. तसंच आहे सर, तसंच. पण तुम्हाला पाहिलं ना दीपकराव, एका गोष्टीचं राहून राहून वाईट वाटतं बघा. कोणतंच? जाऊ दे, ही आपली पहिली वेळ आहे. तुम्हाला राग येईल. राग? मला कशाला राग येईल सर? बोला सर. नाही, तुम्ही म्हणाल हा आपल्या भानगडीत का पडू राहिला, याला काय घेणं देणं. नाही 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 सर, तसं काही नाही सर. तुम्ही बोला सर, बिंदास बोला. तुम्ही मला माझ्या मोठ्या भावासारख्या, मोठ्या भावासारखे नाही, तुम्ही माझ्या मोठ्या भाऊच आहात. बोला सर, तुम्ही बोला. सांगू एका अटीवर. कोणतं सर? हे एका घोटात संपलं पाहिजे. काय नेकी और चुच हं? अरे पुछ पुछ. घ्या घ्या एका घोटात. हा काऊन फोन लागत नसेल काय माहित. मला तसा राग येतो या माणसानं. मम्मी तू इकडे काय करू राहिली? अच्छा बापाला फोन लावून राहिली. नंतर लाव फोन, पप्पा येतील नंतर. सगळे केक कापायचं म्हणून राहिले तिकडं. असं का? तुझा मी येते थोड्या वेळानं. केक संपल्यावर खायला येणार आहेस काय? सरप्राईज. वा वा वा, माझ्यासाठी केक. तुझ्यासाठी नाही, नीसाठी आणलाय. न्या. हे बघ केक आणला. हॅलो, तुम्ही कुठे आहेत? मी किती वेळचा फोन लावून राहिली. हा मला तर तुमचा रागच. आत्ता चल ना ग, केक कापायचा. सगळे वाट पाहू राहिले, वेळ होऊ राहिला आपल्याला. अगं पण हे अगं मामा येतील, तू टेन्शन नको घेऊ, येतील ते. मला ना तर एकदा येऊ देच इथं, मग दाखवू दे त्यांना कसं असतंय ते. अगं ए कुसुमनी, या या, चला चला.
अरे लवकर उठा. आता हे करणार कधी, कापणार कधी, खाणार कधी, जेवणार जेवणार.